गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, द परात अकॅडमी या ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। कुछ कर दिखाओ ऐसा कि दुनिया भी सोचे आप जैसा। आज आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये एक नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ज्या प्रकरणाचं नाव आहे भागीदाराचा प्रवेश। एखादा भागीदार जर समजा नवीन प्रवेश घेऊ इच्छित असेल तर ते कशा पद्धतीने समजा आहे याचं डिटेल मध्ये आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओ लेक्चर मध्ये समजा सुरुवात करण्याच्या पूर्वी समजा याचं बेसिक नेमकं काय आहे हे आपण पाहू। जेव्हा समजा आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये जेव्हा आपण गणित सुरुवात करू किंवा जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा याच्यातल्या कोणत्याही गोष्टी आपल्याला राहिल्या नाही पाहिजेत याची शाश्वती आपल्याला या व्हिडिओमध्ये समजा मिळेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, कंटिन्यू बघायचा आणि एक काय करायचं, जेव्हा समजा आपण हा व्हिडिओ बघतो तेव्हा वही समोर घ्यायची, त्याच्यानंतर पेन घ्यायची आणि जे मी काही गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुमच्या वहीमध्ये नोंद करायच्या। ओके, त्याच्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त काय करायचं, तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायचा, लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं। याच्यानंतरची ज्या पद्धतीने समजा व्हिडिओ मी कधी युट्यूबवर जे टाकणार आहे ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि 12वी साठी तुम्हाला मोस्टली फायदेशीर आहे। मी जास्तीत जास्त बेसिक पासून सांगण्याचा प्रयत्न करतो। आपण समजा जर भागीदारी कायदा समजा जर पाहिला तर भागीदारी कायदा हा 1932च्या कायद्यानुसार तयार झालेला आहे। मग भागीदार म्हणजे नेमकं कोण याच्या अगोदर समजा आपण पाहू, जे काही आपण पाठाचं नाव आहे भागीदाराचा प्रवेश, याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, ऍडमिशन ऑफ पार्टनर। ऍडमिशन करत आहे, काय करत आहे, एखादा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती काय करतो, एखाद्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतो। मग व्यवसायामध्ये प्रवेश घेत असताना त्यांना नेमकं कोणकोणत्या अटी असतात आणि या अटी या 1932च्या कायद्यामध्ये नेमून दिलेल्या आहेत। मग 1932चा कायदा काय सांगतो, भागीदाराचा प्रवेश करत असताना दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन जो लेखी करार केलेला असतो अशा कराराला भागीदारी कायदा असे म्हणतात। मग दोन किंवा दोन पेक्षा जास्त। आता हा लेखी करार का करतात, कारण भविष्यामध्ये कोणताही लाभ आणि जे तोटा असतो म्हणजे नफा आणि तोटा असतो याची कुठेही काय म्हणतो आपण नुकसान होणार नाही आणि भागीदारामध्ये भांडण किंवा तंटे निर्माण होणार नाही याची शाश्वती म्हणून भागीदारांनी काय केलेलं असतं, 1932च्या कायद्यानुसार एक लेखी करार केलेला असतो आणि त्याच्यानुसार तो व्यवसाय सुरुवात होतो। आता जेव्हा समजा आपण या गोष्टीवर समजा फोकस करणार की भागीदाराचा प्रवेश नेमकं काय, जेव्हा समजा दोन भागीदार असतात तेव्हा त्यांचा व्यवसाय सुरळीतपणे चाललेला असतो, त्यांना नेमकं असं एक इच्छा नसते की समजा आपण जास्तीत जास्त भागीदारांना समजा आपल्या व्यवसायामध्ये आणावं आणि जास्तीत जास्त प्रॉफिट मिळावं। कारण समजा दोन भागीदार जरी आले म्हणजे दोन भागीदार असताना त्यांना जो मिळणारा नफा असतो तो अन्य भागीदारापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने तो मिळत असतो। पण कधी कधी काय होते, त्या व्यक्तींना व्यवसाय वाढवायचा असतो, मग व्यवसाय वाढत असताना अनेक प्रॉब्लेम येतात। जसं समजा आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी समजा जातोय किंवा एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायामध्ये जातोय, एखादा व्यवसाय चालत नसेल तर आपण दुसरा व्यवसाय घेतो, दुसरा व्यवसाय चालत नसेल तर तिसरा आपण समजा व्यवसाय निवडतो आणि व्यवसाय निवडत असताना अशा पद्धतीने व्यवसाय निवडतो की जेणेकरून तो मार्केटमध्ये सध्या स्थितीमध्ये नाही। कधी कधी मार्केट चांगल्या पद्धतीने असूनही व्यवसाय चालत नाही, मग अशा वेळेस समजा आपण व्यवसाय डबघाईला येते। मग अशाच व्यवसायाची समजा आपण निवड करतो की जो व्यवसाय जास्तीत जास्त फायदेशीर ठरणार आहे। मग असे काही व्यक्ती असतात की ते व्यक्ती एकत्र येतात। समजा आपण ए आणि बी चं उदाहरण घेऊ, ए आणि बी चं समजा उदाहरण घेतलं आणि ए आणि बी ने समजा असं ठरवलं की आपण दोघं एकत्र यायचे आणि दोघं एकत्र आल्यानंतर काय करायचं, व्यवसाय सुरू करायचा। मग ए ने समजा ठरवलं काही रुपये द्यायची, बी ने ठरवलं काही रुपये द्यायचे आणि दोघं एकत्र येऊन काय करतात, एखादा व्यवसायाला सुरुवात करतात। मग व्यवसायाला समजा जर सुरुवात जर केली या दोन्ही व्यक्तींनी तेव्हा काय होतंय, एक साहजिक एक चांगल्या पद्धतीने समजा प्रॉफिट जमा होते म्हणजे नफा जमा होते आणि नफा जमा झाल्यानंतर हा जो व्यवसायाचा नफा आहे हा नफा काय करतात, साहजिकच हा एक वाटून घेतोय, हा एक वाटून घेतो, बरोबर आहे ना। हे कधी कधी भांडवलाच्या प्रमाणात वाटून घेतात, म्हणजे ज्याचं भांडवल आलेलं जास्त तो जास्त नफा घेणार, ज्याचं भांडवल समजा कमी आहे तो कमी नफा घेणार, किंवा काही प्रमाणामध्ये जो करार केलेला असतो त्यांनी व्यवसाय सुरू झाल्यानंतर तेव्हा त्याच्यानंतर नफा हा समप्रमाणामध्ये सुद्धा वाटतात। म्हणजे याचा अर्धा हिस्सा म्हणजे 50% दिला जातो आणि याचा 50% काय जातो, दिला जातो। साहजिकच नफा ज्या पद्धतीने होतो
50% समजा ए घेतो आणि 50% काय घेतो, बी घेतो. मग अशा पद्धतीने जेव्हा नफ्याचं कॅल्क्युलेशन जेव्हा करतात, जेव्हा मोजणी केली जाते नफ्याची, तेव्हा ती मोजणी एक तर भांडवलाच्या प्रमाणामध्ये असते किंवा करारानुसार समजा काय करतात, ते नफा घेतात. आता सपोज जेव्हा समजा नवीन भागीदार समजा व्यवसायामध्ये येतो, आता नवीन भागीदार व्यवसायामध्ये आल्यानंतर इथे एक काय आहे, जेव्हा नफ्याचं एक त्याला म्हणतात त्यागाचे प्रमाण किंवा त्याला म्हणतात लाभाचे प्रमाण, अशा दोन पद्धतीनं हे काय आहे, कन्सेप्ट आहे. म्हणजे त्याला व्याख्येच्या स्वरूपात समजा आपल्याला ते सांगता येईल. एक तर लाभाच्या प्रमाणामध्ये होते किंवा त्यागाच्या प्रमाणामध्ये होते. म्हणजे कशा पद्धतीने होते त्या गोष्टी समजा आपल्याला या व्हिडिओमध्ये समजा पाहायच्या आहेत. जेव्हा समजा दोन भागीदार आपला नफा जर समान प्रमाणामध्ये जर वाटत असेल, आता साहजिकच जर विचार जर केला की या दोन व्यक्तीला आपल्याला व्यवसाय वाढवायचा आहे, मग व्यवसाय वाढवण्यासाठी कशाची आवश्यकता असते, सगळ्यात जास्त मनी प्रॉब्लेम, जे मनी बाह्य आहे, हा सगळ्यात महत्वाचा व्यक्ती म्हणून मानला जातो, किंवा जे पैसा आहे तो सगळ्यात व्यक्ती महत्वाचा मानला जातो. कारण या मनी बाह्यला जर आपण जास्तीत जास्त महत्व जर दिलं नाही तर आपला बिझनेस चालणार नाही, आपला बिझनेस डबघाईला आहे. आणि हे सगळं जो बिझनेस आहे कशावर अवलंबून डिपेंड आहे, मनीवर डिपेंड आहे. जर आपल्याजवळ पैसा नसता तर आपण कोणत्याही पद्धतीने व्यवसाय सुरू करताच येणार नाही. मग आपण जर व्यवसाय सुरू करायचा जर असं तर आपल्याला काय करावं लागणार, एकच पर्याय आहे, ते म्हणजे लोन. आपण काय करतो, कर्ज घेतो बँकेकडून, लोन घेतो. बरं, लोन ज्या पद्धतीने समजा बँकेकडून घेतलं त्याच पद्धतीने तो लोन व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करेल का, नाही करणार. ज्या पद्धतीने दोन व्यक्ती मन लावून व्यवसायामध्ये काम करतात, कशासाठी काम करतात, तर प्रॉफिट कमवावं, नफा कमवावं, याच्यासाठी काय करतात समजा ते काम करतात. आणि आपलं उत्तरदायित्व बिझनेस मध्ये काय करतात, लावतात, आपली जोखीम लावतात. जास्तीत जास्त मेहनत करून आपल्याला नफा कशा पद्धतीने मिळवता येईल याच्यासाठी ती जास्तीत जास्त मेहनत हे दोन भागीदार आपल्या व्यवसायामध्ये घेतात आणि त्या पद्धतीने ते नफा मिळवतात. पण लोन ज्या पद्धतीने घेतलं, लोनचं कार्य व्यवसायामध्ये तेवढं प्रखरतेने राहील का, हे दोन व्यक्ती ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने राहणार नाही. लोनचं काम काय, लोन जेव्हा व्यवसायामध्ये आल्यानंतर लोन व्याज मिळावं म्हणूनच कार्य करते, एक लक्षात ठेवायचं. कारण जेव्हा बँकेकडून समजा आपण कर्ज घेतो तेव्हा बँकेला काय करावं लागते, व्याज द्यावं लागते. आणि बँकेला व्याज द्यावं लागते म्हणजे दर महिन्याला बँकेला व्याज भरावं लागते. मग बँकेचं कार्य कुठपर्यंत आहे, फक्त व्याजापुरतच मर्यादित आहे, व्याजाच्या पलीकडे नाही. म्हणजे ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती ज्या पद्धतीनं मन लावून काम करतो त्याच प्रकारे लोन हे त्या व्यवसायामध्ये काम करणार नाही, कर्ज त्या व्यवसायामध्ये काम करणार नाही. मग एकच पर्याय आहे की जास्तीत जास्त आपल्या व्यवसायामध्ये भागीदार कशा पद्धतीनं समाविष्ट होतात. मग जर समजा एखादा व्यक्ती जसं समजा कर्ज घेतलं, कर्ज व्यवसायामध्ये आल्यानंतर याचं काय वाढायला, संपत्ती वाढायली, म्हणजेच काय वाढायला, त्याचं भांडवल वाढायला. आता दोन व्यक्तीने समजा जर भांडवल 50-50% जर आणलं साहजिकच, तर तिसरा व्यक्ती जर आल्यानंतर हे दोन भागीदार ठरवल की तिसऱ्या व्यक्तीला काय करायचं, भागीदार करायचं की नाही, हे एक लक्षात ठेवायचं. कारण तिसरा व्यक्ती जेव्हा समजा भागीदार आल्यानंतर दोन व्यक्ती काय कराल, ज्या पद्धतीने आम्ही भांडवल आणलेल्या व्यवसायामध्ये, मग तुला सुद्धा काय करायचं, भांडवल व्यवसायामध्ये आणायचं, तरच तुला प्रवेश मिळेल. भांडवल ज्या पद्धतीने समजा आणलं तर भविष्यामध्ये त्याला नफा ज्या पद्धतीने मिळणार आहे त्याच तत्वावर दोन व्यक्ती ठरवतात की तिसऱ्या व्यक्तीने भांडवल आणायचं की नाही. मग ज्या पद्धतीनं ज्या प्रकारे हा नफा व्यवसायाचा दोन व्यक्तीला मिळतो त्याच पद्धतीने तिसऱ्या व्यक्तीला सुद्धा नफा मिळेल. पण हा नफा कशा पद्धतीने मिळेल एक विचार करा. जर समजा दोन भाऊ आहेत, ए आणि समजा बी भाऊ आहे, त्याला 6 एकर समजा शेती वाटून द्यायची. मग किती शेती वाटून येईल, याला 3 एकर समजा येईल, याला काय येईल 3 एकर वाटून येईल. पण तिसरा भाऊ मधातच आला म्हणजे समजा असंच डायरेक्ट मदत नाही येणार, पण तिसरा व्यक्ती समजा तिसरा भाऊ किंवा समजा एका आमची बहीण समजा रडली आणि तिने समजा सांगितलं की मला ही शेती पाहिजे, का होईल, हिलाही द्यावं लागणार ना, पण कुठून देणार आहे आपण, या 6 एकर मधूनच द्यावं लागणार. म्हणजे काय होईल, पहा लक्षात घ्या, याचं 1 एकर कमी होईल एका भावाचं. म्हणजे इथं किती राहिले, आता 3 एकर होते, म्हणजे इथं किती शिल्लक राहिले, आता 2 एकर शिल्लक राहिले. म्हणजे इथं 1 एकर गेला, कोणीकडून गेला, या भावाकडून 1 एकर गेला. आता जर समजा दुसरा भाऊ
या दुसऱ्या भावाला जर 3 एकर जर मिळत असेल आणि एखादी समजा बहीण रडली की मला ही शेती पाहिजे, मग ते काय करेल, हा सुद्धा भाऊ 1 एकर देईल या बहिणीला. म्हणजे नेमकं काय होईल इथं, या एका भावाने 1 एकर दिला, एका भावाने 1 एकर दिला, म्हणजे एका भावाचा 1 एकर कमी झाला म्हणजे याला 2 एकर आलं. दुसऱ्या भावाचा 1 एकर कमी झाली शेती म्हणजे याला किती एकर आली, आता 2 एकर आली. म्हणजे इथं काय झालं पाहिजे, मी उदाहरण इथं समजून सांगत आहे. जेव्हा एखादा तिसरा व्यक्ती जेव्हा मधात येतो किंवा टपकतो आपण, त्याला समजा सरळ आपण म्हणतोय, तेव्हा काय होतंय की जे जुने व्यक्ती आहेत याच्यातून जे काही नफा मिळतो हा नफा तिसऱ्या भागीदाराला दिला जातो. साहजिकच आहे ना तसं. आता समजा विचार जर केला, या ठिकाणी सी हा व्यक्ती जर आला, तर सी हा व्यक्ती जर आला आणि याला समजा जर असं ठरवलं की या जुन्या भागीदारांनी समजा असं ठरवलं की मी या व्यक्तीला जे आहे, मी या व्यक्तीला 10% काय देणार आहे, नफा देतो, असं ठरवलं 10% द्यायचं. बी या व्यक्तीने समजा असं ठरवलं की 10% मी या व्यक्तीला नफा देणार. म्हणजे काय होईल, 10% देणार म्हणजे काय, या 50 मधून 10% कमी होईल. म्हणजे आता ए जवळ उरायली किती, 40%. साहजिकच आहे ना. जर समजा ए ने समजा असं ठरवलं, याला तर नफा द्यायचा आहे, नफा तर कुठून येणार आहे, जो नफा या 2 व्यक्तीला मिळतो त्याच्यातूनच त्याला वाटून द्यावं लागणार ना. साहजिकच असं आहे, नफा वाढू शकतो, कमी होऊ शकतो. परंतु आता सध्याच्या कंडिशन मध्ये 2000 आपण समजा जर विचार जर केला तर 18 मध्ये या 2 व्यक्तीला जेवढा नफा होतो तेवढाच नफा जर झाला तर हा तिसऱ्या व्यक्तीला सुद्धा तेवढ्याच नफ्यामधून वाटून देणार. ते काय जास्तीचा नफा किंवा कमी नफा नाही, पण या 2 व्यक्तीच्या नफ्यामधूनच तिसऱ्या व्यक्तीला नफा वाटून देणार. जर 2 व्यक्ती जर पूर्वी 50-50 जर टक्के जर घेत असेल, आता असं ठरवलं की तिसऱ्या व्यक्तीला तर भागीदार करायचा आहे आपल्याला, मग ए हा ठरवतो, काय ठरवतो समजा की मी 10% माझ्याकडले कुठे देतो, सी ला देतो 10%. आता 10% जर सी ला जर दिले तर ए जवळ किती राहिले, 40% राहिले. बी हे तसंच ठरवतो की मी 10% काय करतो, सी ला देतो. मग सी ला जर 10% समजा जर दिले तर बी जवळ किती राहिले, पुन्हा 40%. पण सी जवळ किती राहिले, आता 20% राहिले. हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिले सुद्धा 100% होतं, नंतर सुद्धा 100%, कारण इथं काय आहे 20% कोणाला मिळालेलं आहे, सी ला मिळालेलं आहे. म्हणजे हे 20% कसं झालं, जुन्या भागीदाराच्या काही नफ्याचं जे काही पर्सेंटेज आहे, जे काही टक्केवारी आहे, ही टक्केवारी आपण नवीन भागीदाराला दिली. म्हणजे जुन्या भागीदाराचा काय झाला, ऑलरेडी नफा काय झाला, कमी झाला. मग नफा जर कमी जर झाला तर हे नुकसान करून घेणार आहे का, नाही नुकसान करून घेणार आहे. म्हणजे इथे एक लक्षात ठेवा, जे नफा आपण नवीन भागीदारांना देतो तेव्हा ते जुन्या भागीदाराच्या नफ्यामधूनच मायनस होते, हे फिक्स लक्षात ठेवायचं. जोपर्यंत जुना भागीदाराच्या नफ्यामधून म्हणजे जो नफा व्यवसायाचा आहे त्याच नफ्यामधून होते, पण जेव्हा नवीन भागीदार जेव्हा व्यवसायामध्ये येतो तेव्हा जुन्या भागीदाराच्या नफ्यामधूनच काय होते, नवीन भागीदाराला हा नफा देतो. दुसरी कोणती अन्य ठिकाणावरून कुठेही नफा वाटप केला जात नाही. पुन्हा एकदा समजावून सांगतो, जर समजा पूर्वी हा सी येण्याच्या पूर्वी दोन्ही भागीदार समान प्रमाणामध्ये नफा वाटप करत होते, ओके, तर हे 50-50% आलं. आता 2 व्यक्तीने ठरवलं की सी या व्यक्तीला काय करायचं, आपल्याला नवीन भागीदार समजा प्रवेश द्यायचा. मग नवीन भागीदारांना प्रवेश जर द्यायचा जर असेल तर सी ए व्यक्ती काय ठरवलं, मी माझ्या उत्पन्नातला 10% नफा काय करतो, सी ला देतोय. मग याच्यातला 10% काढला म्हणजे ए जवळचा नफा आता पहिले 50% होत होता, आता किती टक्के झाला, 10% काढला तर 40% होईल. तसं समजा बी कडे समजा आपण जर पाहिलं तर पहिले जो काही नफा आहे हा नफा समजा आपण जर पाहिला तर 50% होता. आता त्याचा 10% त्यांनी काय केलं, सी ला दिला. म्हणजे काय झालं, या ठिकाणी त्याच्याकडे सुद्धा 40% राहिला. म्हणजे पहिल्यापेक्षा नफा कसा झाला, टक्केवारीने कमी झाला. पण टक्केवारीने जरी कमी झाला तर नफा संख्येमध्ये कमी होत नसतो, हा सुद्धा विचार लक्षात ठेवायचा. ओके, मग या गोष्टीला समजा आपल्याला पाहायचं आहे. आता या गोष्टी लक्षात ठेवा की जुन्या भागीदाराच्या नफ्यामधला काही हिस्सा नवीन भागीदाराला दिल्यानंतर तो काय होतो, या ठिकाणी नवीन भागीदाराचा नफा मिळतो. बरं, जे मी कन्सेप्ट इथे लिहिलेली आहे, त्यागाचे प्रमाण आणि लाभाचे प्रमाण म्हणजे काय, हे एक लक्षात ठेवायचं. आता त्यागाचे प्रमाण आणि लाभाचे प्रमाण म्हणजे नेमकं काय. आता एक विचार करा, म्हणजे समजा मी जर माझ्याकडे 2 लाख रुपये,
आणि 2 लाख रुपये समजा मी जर माझ्या भावांना किंवा बहिणीला किंवा मित्राला जर द्यायचे जर ठरवले, त्या 2 लाख रुपयामध्येच देईल ना पैसे. म्हणजे मी काय केला, माझ्या जवळच्या 2 लाख रुपयामधला काही भाग, समजा मी 50,000 रुपये देण्याचे ठरवले माझ्या मित्राला. मग 50,000 रुपये जर माझ्या मित्राला देण्याचे ठरवले या 2 लाख रुपयामधून, मी काय केला, त्याग केला. त्याग केला म्हणजे नेमकं काय, सॅक्रिफाईस म्हणतो त्याला समजा इंग्लिश मध्ये आपण. म्हणजे सॅक्रिफाईस केलं, त्याग केला. कशा पद्धतीने समजा त्याग केलेला आहे, मी माझ्या पैशामधला काही जो पैशाचा भाग आहे तो त्याग केला. तसं इथं लक्षात घ्यायचं, इथं ए ना किती टक्क्याचा त्याग केलेला आहे, 10%. म्हणजे त्याचं 10% उत्पन्न कमी झालेलं आहे, लाभ कमी झालेला आहे. इथं त्या बी न काय केलेलं आहे, 10%चं त्याग केलेलं आहे. 50% होतं त्याच्याकडे जे काही समजा नफा आहे, त्यानं असं ठरवलं की मी माझं 10% दुसऱ्याला देतो, म्हणजे सी या भागीदारांना देतो. म्हणजे इथं काय व्हायला, त्याने 10% काय केलं, त्याग केला. म्हणजे हे काय झालं, जुन्या भागीदाराचं त्यागाचं प्रमाण, पण नवीन भागीदाराचं लाभाचं प्रमाण. कारण नवीन भागीदाराला माहित नव्हते निश्चित स्वरूपामध्ये किती नफा मिळणार होता. पण इथं जेव्हा 2 व्यक्तीनं त्याग केला 10% तेव्हा तिसऱ्या भागीदाराला किती टक्के मिळाले, 20%. आणि जेव्हा तिसऱ्या भागीदाराला हे 20% मिळालेलं आहे, हे झालं त्याचं लाभाचं प्रमाण. ओके, 2 व्यक्तीचा हा त्याग असतो आणि एका व्यक्तीचा लाभ असतो. कोणत्या व्यक्तीचा लाभ असतो, जो नवीन भागीदार व्यवसायामध्ये येणार असतो त्या व्यक्तीचा काय असतो, तो लाभ असतो. आता ही जी टक्केवारी अशा पद्धतीने पाहिलेली आहे, हे आपण थोडं उदाहरण देऊन समजा आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. थोडं अजून बेसिक घेतो आणि त्याच्यानंतर थोडे 1-2 एक्झाम्पल घेतो आणि त्याच्यानंतर समजा आपलं जे काही बेस आहे, लाभाचे आणि त्यागाचे प्रमाण, भागीदारांना प्रवेश दिल्यानंतर लाभाचं त्यागाचं प्रमाण कशा पद्धतीने वाटप करतात, हे आपला इथं जो पॉइंट आहे तो संपतो. हा बेसिक आहे. हा जर समजला तर टोटल जे काय म्हणतो आपण भागीदाराचा प्रवेश आहे ते परफेक्ट कळते. आणि भागीदाराचा प्रवेश जर कळाला तर भागीदाराचा निवृत्ती आहे, भागीदाराचा मृत्यू आणि विसर्जन हे परफेक्ट कळतं. मग त्याच्यामुळे 10 मार्काला समजा प्रॉब्लेम आहे, फिक्स लक्षात ठेवायचं. आणि एक्झाम मध्ये 100% येणार. याला ऑर मध्ये काय येते, एक तर भागीदाराचा जे काही समजा निवृत्ती आहे किंवा मृत्यू आहे हा ऑर मध्ये येतो. भागीदाराचं विसर्जन ऑर मध्ये येत नाही, तो सेपरेट समजा तुम्हाला 10 किंवा 8 मार्काला विचार. ओके, याच्यानंतरचा समजा पॉइंट पाहूया. यानंतर एक एक्झाम्पल पाहूया. इथं एक तुम्हाला स्क्रीनवर गणित दिसते, मोहन आणि गणपत यांचं. आणि हेडिंग काय आहे, नवीन प्रमाणाचे आगमन. नवीन प्रमाणाचे आगमन कशा पद्धतीने होते. आता नवीन प्रमाणाचे आगमन म्हणजे नेमकं काय, नवीन प्रमाणाचे आगमन. आता नवीन प्रमाणाचे आगमन जर आपण पाहिलं तर आगमन हे नफा तोट्याचे आगमन कशा पद्धतीने होईल. अजून त्यागाचे प्रमाण आहे बरं, फक्त आगमन. जर समजा आपण जर एखादा नवीन भागीदार व्यवसायामध्ये जर आला तर त्याचं आगमन आपल्या व्यवसायामध्ये झाल्यानंतर, प्रवेश झाल्यानंतर आपल्याला किती द्यावं लागेल याचं कॅल्क्युलेशन, याचा पडताळा समजा आपण याच्यामध्ये पाहू. ओके, चला आता हे लक्षात घ्या, ही कन्सेप्ट लक्षात आहे. याच्यावर अजून त्यागाचं प्रमाण नाही आहे, फक्त आगमनाचं प्रमाण. आगमन आल्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये आल्यानंतर आपल्याला किती नफा द्यावा लागेल हे लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला सांगितले की जुन्या भागीदाराच्या नफ्यातून काही हिस्सा नवीन भागीदाराला द्यावा लागतो. उदाहरण समजा पाहूया. मोहन आणि गणपत 2:3 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात असं दिलेलं आहे. मोहन आहे एक आणि एक कोण आहे, गणपत आहे. वर स्क्रीनवर गणित दिसते. 2:3 किती आहे, 3 या प्रमाणामध्ये. आता 2:3 या प्रमाणामध्ये काय करतात, मोहन आणि गणपत नफा तोटा वाटून घेतात. आणि भविष्यामध्ये हिश्श्यासाठी चंद्रकांत समजा आला, चंद्रकांत आला. आता चंद्रकांत आल्यानंतर समजा मोहन इथे घेऊ, समजा आपण गणपत इथे घेऊ आणि काय आहे नंतर चंद्रकांत. असे समजा 3 जण आहेत. इथं जर आपण जर विचार जर केला तर मोहन, गणपत, चंद्रकांत. मोहनला 2 प्रमाणामध्ये या ठिकाणी म्हणजे किती आहे, 2:3 आहे. हे मोहन आणि कोणाचा आहे, गणपतचा आहे. 2:3 प्रमाणामध्ये काय केलेलं आहे, नफा तोटा वाटप करून घेण्याचं ठरवलं. भविष्यात 1/4 हिस्स्यासाठी चंद्रकांतला प्रवेश देण्याचे ठरवले त्यांनी. तर नवीन लाभाचे प्रमाण काय काढायचे आपल्याला करायचंय. किती आहे, 1/4 आहे. आता चंद्रकांत समजा जेव्हा येईल तेव्हा चंद्रकांतला काय येईल, 1/4 हिस्सा द्यायचा आहे. आता 1/4 जर आपण जर विचार जर केला तर 1/4 हे कशा पद्धतीने समजा आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल, त्या गोष्टी समजा याच्यामध्ये ठरवायच्या.
आता जर विचार जर केला तर याच्यामध्ये चंद्रकांतला जेव्हा हिस्सा द्यायचा नफ्याचा किंवा लाभाचा किंवा नफा तोट्याचा हिस्सा द्यायचा, हे काय करावं लागेल, याच्यामधला काहीतरी हिस्सा द्यायला लागेल, याच्यामधला काहीतरी हिस्सा द्यायला लागेल, तर समजा त्याचा हिस्सा होईल ना. 1/4 प्रमाणामध्ये हिस्सा देण्याचं ठरवलं. 1/4 म्हणजे नेमकं काय, समजा जर 1 लाख रुपये जर नफा जर झाला तर याचा चौथा हिस्सा कोणता, 25,000 रुपये. मग 25,000 रुपये देण्याचं कोणी ठरवलेले आहे, ते जुन्या भागीदारांनी ठरवलं. हे एक उदाहरण दिलं जस्ट फक्त. मग काय करावं लागेल, या 1 लाख रुपये मधून जर समजा चौथा हिस्सा जर चंद्रकांतला जर मिळाला, म्हणजे काय झालं, जुन्या भागीदाराला जेवढा पैसा मिळेल तेवढ्यातला चौथा हिस्सा कोणाला द्यायचं ठरवलं आहे, चंद्रकांतला द्यायला ठरवलेला आहे. कशा पद्धतीने काढायचं हे समजा पाहू. आता याच्यातून द्यायचा हिस्सा म्हणजे काय करायला लागेल, जुन्या भागीदारातून मायनस करायला लागेल नवीन प्रमाण. आता हे कशा पद्धतीने करायचं, चंद्रकांतचा हिस्सा किती आहे, 1/4. म्हणजे एक जर भाग जर मायनस जर केला 1/4, इथं लसावी काढायला लागतो. लसावी काढायचा म्हणजे काय, छेदामध्ये काही नसतं म्हणजे किती असते, 1 असते. तिरपा गुणाकार छेदाचा गुणाकार करा. 4 1 4, 1 1 1 आणि भागिले किती 4. 4तून 1 गेला किती 3 आणि 3 किती आला 4. तर चंद्रकांतला भविष्यामध्ये 3/4 अशा पद्धतीने तो समजा रेशो येईल, गुणोत्तर येईल. मोहनचं किती प्रमाण आहे, 2 3 म्हणजे काय 2/5 येते. आता इथं 5 का आला, बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही 5 कसं आलं. याची टोटल करायची, ही टोटल इथं छेदाच्या ठिकाणी द्यायची. मग गणपतला किती हिस्सा मिळाला, 3 मिळाला, म्हणजे 3/5. म्हणजे इथं 5 पैकी मोहनला 2 हिस्सा, 5 पैकी गणपतला 3 हिस्सा. हे जुनं प्रमाण आहे. ओके, त्याचं जे काही समजा आगमन झाल्यानंतर त्याला किती मिळायला पाहिजे आता हिस्सा, 3/4 म्हणजे वजा 3/4. इथं काय करा, तिरपा गुणाकार करा, छेदाचा गुणाकार करायचा, कारण लसावी आपल्याला सारखा लागतो. 4 2 8 वजा 5 3 15 आणि 4 5 किती 20. ओके, म्हणजे 15तून 8 गेले किती राहतात 7, 7/20. 3/4 आहे तिकडे. आता हे अशा पद्धतीने होते का, नाही, हे अशा पद्धतीने होत नाही. ओके, हे समजा इथं जरी मायनस जरी होत असलं, म्हणजे इथं जरी मायनस जरी होत असलं तर इथं मायनस होत नाही. इथं काय करावं लागतं याला माहित आहे, गुणाकार करावं लागतं. ओके, आता 3 2 6, 4 5 20. हे अशा पद्धतीने करावं लागतो, कारण हे कॅल्क्युलेशन करून मायनस कधीच करायचं नाही. जर समजा तुम्हाला असं वाटतं की इथं मायनस केलं, इथे सुद्धा मायनस करायचं नाही. थोडक्यात मी लिहिलेलं होतं तसं, पण मायनस केलं जात नाही. ओके, 3 2 6, 4 5 20. इथं सुद्धा मग किती रेशिओ आहे त्याचा, गुणोत्तर किती आहे, 3/4, 3 3 9 आणि 4 5 20. आता एक लक्षात घ्या, या जुन्या भागीदाराच्या याच्यावर नवीन भागीदाराचं काय करायचं, प्रमाण ठरवायचं. आता कशा पद्धतीने ठरवायचं, याला किती हिस्सा द्यायचा होता, 1/4 द्यायचा होता. 1/4 द्यायचा होता, पण इथं मोहनचा आणि गणपतचा किती आलेला आहे, 20 6, म्हणजे इथं 6 आलेला आहे आणि इथं 9 आलेला आहे. म्हणजे एक विचार करा, आता जर 20 पैकी याला 6 भाग गेले आणि 20 पैकी याला किती भाग गेले, 9 भाग गेले. आता राहिले किती 20 पैकी, जर याला 6 भाग जात असेल, याला 9 भाग जात असेल, त्याला किती भाग राहिले, मग 5 भाग राहिले. मग 5 पैकी म्हणजे 5 5 द्यायचं असं. मग 5 1 5, 4 5 20. म्हणजे याचं प्रमाण काय झालं, नवीन आगमनाचं प्रमाण काय झालं, नवीन आगमन आणि त्याचं काय प्रमाण काय झालेलं आहे, 6 9 किती 5. मग अशा पद्धतीने समजा काय आहे त्याचं नवीन प्रमाणाचं ते आगमन आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. ओके, समजलं असेल. याचं जे आहे त्या 2 याच्यावर ठरवायचं. 20 पैकी याला 9 भाग गेले, 20 पैकी याला 6 भाग गेले. आता उरले किती 5 भाग. मग 5/5 काय करायचं, याला गुणाकार करायचा. तर नवीन समजा प्रमाण आपलं येते. ओके, याच्यानंतरची कन्सेप्ट पाहू आपण. चला, यानंतर कन्सेप्च्युअल समजा आपण काय करू, एक एक्झाम्पल समजा पाहूया. कन्सेप्च्युअल एक्झाम्पल म्हणजे नेमकं काय की या ठिकाणी जेव्हा नवीन भागीदार म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतो, तेव्हा जुने भागीदार काय करतात की नवीन भागीदाराला प्रवेश घ्यायचा की नाही असं ठरवतात. पण त्याचं नफा तोट्याचं वाटपाचं प्रमाण कशा पद्धतीने ठरवलं जाते. कारण एक लक्षात ठेवायचं, मी मागच्या पद्धतीमध्ये जे सांगितलेलं आहे, जेव्हा नवीन भागीदार आपल्या व्यवसायामध्ये येतो, त्या व्यवसायामध्ये आल्यानंतर जुन्या भागीदाराचा काय होतं, थोड्याफार प्रमाणामध्ये लॉस होतो. कारण ते लॉस पत्करून
नवीन भागीदाराला काय करतात, व्यवसायामध्ये प्रवेश देतात. कारण इथं त्याला एक कन्सेप्ट समजा मी सांगितलेली होती, त्यागाचं प्रमाण आणि लाभाचं प्रमाण कोणाचं व्हायचं, जो नवीन भागीदार व्यवसायामध्ये येतो अशा नवीन भागीदाराचं काय व्हायला, एक पद्धतीने लाभाचं प्रमाण व्हायला. मग त्यागाचं आणि जे लाभाचं प्रमाण पाहिल्यानंतर जुन्या भागीदाराचा जो लॉस आहे तो कशा पद्धतीने होतो समजा ते आपण पाहूया. आता जर विचार जर केला आपण, समजा ए हा भागीदार आहे आणि बी हा भागीदार आहे, हे दोन भागीदार आहेत. या दोन्ही भागीदारांनी नेमकं काय केलं, इथं 7:3 प्रमाणे काय केलेलं आहे, इथं नफा तोटा वाटप समजा करून घेतलं. म्हणजे हे जुनं समजा प्रमाण आहे, हे जुनं प्रमाण म्हणतो आता. आणि मग नवीन प्रमाण कशा पद्धतीने हे आपल्याला समजा काढायचं आहे. जुन्या प्रमाणानुसार जुने प्रमाण दिलेलं असते, पण जुन्या प्रमाणानुसार जर नवीन जर प्रमाण जर काढायचं जर असेल तर नवीन प्रमाण काढताना हे त्याच्या त्यागाच्या आणि लाभाच्या प्रमाणामध्ये लक्षात ठेवायचं. लाभाच्या प्रमाणात, आता त्यागाच्या प्रमाणात आणि लाभाच्या प्रमाणामध्ये नवीन भागीदाराचं कशा पद्धतीनं आगमन होईल लाभाचं, त्या गोष्टी समजा आपण कॅल्क्युलेशन करू. आता दोन भागीदार ठरवतात की सी या व्यक्तीला काय करायचंय, आपल्याला पार्टनर बनवायचं, आपल्याला भागीदार बनायचं. मग ए हा व्यक्ती काय करतो की असं ठरवतं की मी माझ्या जवळचा एक हिस्सा कोणाला देतो, सी ला देतो. मग एच्या जवळचा एक हिस्सा काढा, म्हणजेच इथं या 7 मधून समजा जर एक हिस्सा कोणाला दिला, सी ला दिला, तर ए जवळ किती हिस्सा राहिले, 6 हिस्सा राहिला. ऑब्विसली राहणार ना. ओके. आणि समजा बरं इथं जर रेशिओ किती आहे, 7:3 म्हणजे काय होते, इथं 710 येणार याचा आणि याचा किती येणार समजा मग 310. म्हणजे दोघांचा जो काही समजा रेशिओ गुणोत्तर आहे 710 आणि 310 येते. हे जुने प्रमाण आहे. समजा जर ए ने जर ठरवलं तर मी माझ्या जवळचा जे काही लाभ आहे हा लाभ जेव्हा नवीन भागीदार व्यवसायामध्ये येतोय त्या व्यवसायामध्ये आल्यानंतर, आता पहा एक लक्षात घ्या, आपण मागच्या याच्यामध्ये जर पाहिलं तर लोन जर आपण कर्ज जर घेतलं तर आपल्याला लॉस होतो, व्यवसायाचा लॉस. कारण समजा ते व्याजाच्या प्रमाणामध्ये आपल्याला ते बँकेला काय करावं लागते, पैसे पेड करावं लागतं, म्हणजे द्यावं लागतं. पण जेव्हा नवीन भागीदार येतो हा सुद्धा काहीतरी रक्कम घेऊनच येणार ना. हा समजा नुसतं खाली हाताने येणार नाही, समजा तू ये आणि इथं बस समजा व्यवसायामध्ये काय करायचं ते कर, असे दोन भागीदार म्हणणार नाही. इथं नवीन भागीदाराला सुद्धा व्यवसायामध्ये काय आणावं लागतो, पैसा आणावा लागतो. म्हणजेच या दोन भागीदाराच्या व्यवसायामध्ये सुद्धा काय होते, पैशाची भांडवलाची भर पडते. मग त्याला सुद्धा काय करायला लागतो, नफा द्यावा लागतो. पण हा नफा जुन्या भागीदाराच्याच नफ्यातून काय होतं, मायनस होतो. जर जुने भागीदार ठरवतात एक हिस्सा समजा मी काय करणार, सी ला द्यायचा, म्हणजे ए जवळ किती हिस्से राहणार, 6 हिस्सा राहणार. कारण 7 मधून एक केला तर 6 हिस्सा राहतो ना. जर समजा बी न असं ठरवलं की मी सुद्धा काय करतो, एक हिस्सा माझा सी ला देतोय. आता इथं एक हिस्सा जर काढला तर इथं किती हिस्से राहिले, 2 हिस्से राहिले, बरोबर आहे. एक हिस्सा तिकडे गेला ना, पण याला किती हिस्से मिळाले, सी ला 2 हिस्से मिळाले. मग सी चे जर 2 हिस्से जर झालं तर आता पहा हा जो नवीन रेशिओ काय निघालेला आहे, इथं पहिला जो रेशिओ 10चाच होता आणि नंतरचा सुद्धा रेशिओ किती आलेला आहे, 610, 210 आणि नंतर सुद्धा किती आलेला आहे, 210. अशा पद्धतीने सुद्धा नवीन रेशिओ सुद्धा त्याच प्रकारे समजा येऊ शकतो. म्हणजे येणार 100% येणार. अशा पद्धतीनं नवीन जे काही रेशिओ आहे, गुणोत्तर आहे, त्याचं काय करतात, कॅल्क्युलेशन केले जाते आणि असं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे इथं नवीन पद्धतीने जे नवीन प्रमाण जे आपण काढतोय त्यागाचं आणि लाभाचं प्रमाण हे कशा पद्धतीने काढायचं या गोष्टी समजा इथं आपण पाहिलेल्या आहेत. ओके. चला आता याच्याचे छोटे छोटे जे काही एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे, ते कशा पद्धतीने होतात ते पाहू आणि त्याच्यानंतर 1-2 एक्झाम्पल घेतल्यानंतर ख्याती कशा पद्धतीने व्यवसायामध्ये येते त्या गोष्टी समजा आपण काय करू, पाहण्याचा प्रयत्न करू. चला यानंतर एक शेवटची त्यागाचं जे प्रमाण आहे त्याची कन्सेप्ट पाहूया. वेगवेगळ्या पद्धतीने समजा त्याग एक्झाम मध्ये विचारले जाते. म्हणजे जुन्या भागीदारांना त्याग कशा पद्धतीने करायचा जेव्हा नवीन भागीदार आपल्या व्यवसायामध्ये आगमन करतोय तेव्हा एक कन्सेप्ट पाहिलेली आहे. याची दुसरी समजा कन्सेप्ट समजा आपण पाहूया. बरं हे कन्सेप्ट एक्झाम मध्ये कोणती महत्वाची आहे, जे मी याच्या पूर्वी जे सांगितले आहे ते 100% एक्झाम मध्ये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये येते. आणि हे जे प्रमाण आहे हे प्रमाण तुम्हाला काय येते, एखादा ऑब्जेक्टिव्ह म्हणून एका मार्काला विचारतात. पण एका मार्कासाठी किती मेहनत घ्यावी लागते या गणितावरून समजा आपल्याला कळेल. आता कशा पद्धतीने हे लक्षात ठेवा, त्यागाच्या प्रमाणाच्या आगमन जर समजा त्याग जर करायचा असेल ए आणि बी ला, ए आणि बी हे जुने भागीदार आहेत, क ला जर नवीन भागीदारामध्ये जर प्रवेश जर दिला तर नवीन भागीदार आल्यानंतर त्याचं प्रमाण जर राहील 10, 6, 4 राहील.
ओके, हे नवीन भागीदार व्यवसायामध्ये आल्यानंतरच राहील. मग ए आणि बी चं त्यागाचं प्रमाण किती राहील? जर समजा एला जर दिलं तर आता इथं एक लक्षात घ्या, सरळ इथं एक रेशिओ निघतो बघा. पहिले इथं काय होतं 6 आणि 4 आले लक्षात. कला इथं किती पर्सेंट वाढलेले आहेत? 4 भाग वाढलेले आहेत. म्हणजे कला काय असेल, एकाला 2 भाग दिले असेल, एकाला 2 भाग दिले असेल. शॉर्टकट मध्ये सांगतो, हे लक्षात घ्या. इथं क चा कुठेतरी समजा गुणोत्तर दिसते का? नाही दिसत. क चा तर गुणोत्तरच नाही. पण इथं नवीन आल्यानंतर समजा क जेव्हा आपल्या व्यवसायामध्ये आल्यानंतर तेव्हा सगळ्यांचं जे काही प्रमाण आहे नफा तोटाचं ते 10, 6 आणि 4 असं दिलेलं आहे. म्हणजे क ला 4 आले म्हणजे नेमका आपण जर विचार जर केला तर क ला 4 कधी येतात? जर ए न जर 2 दिले किंवा ब न 2 दिले तर, किंवा अ न 3 देऊ द्या, ब न 1 देऊ द्या, किंवा ब न 3 दिले, अ न 1 दिले. आपल्याला 4 ची तर भरती करायची आहे ना. मग एक तर असं असू शकते 2 2 येईल, म्हणजे अ न 2 दिलेले असेल, ब न 2 भाग दिलेले असेल, किंवा अ न 3 भाग दिलेले असेल, ब न 1 दिलेला असेल, काही असू शकते. 4 तर आपल्याला आणायचं आहे ना. म्हणजे आपल्याला जर फायनल शॉर्टकट जर काढायचं म्हटलं तर या पद्धतीने येऊ शकते. असे सुद्धा वेळेवर लक्षात ठेवायचं. म्हणजे एका मार्काला जर आपल्याला निवडायचं जर असेल तर ऑप्शन मध्ये तुम्हाला हे उत्तर असेल 2 ओके. पण ते कशा पद्धतीने 2 किंवा 1 येईल, आता ते कशा पद्धतीने समजा येईल हे आपण समजा करू. याचं सूत्र काय आहे? त्यागाचे प्रमाण जर काढायचं जर असेल, जुने प्रमाण मायनस काय होते? नवीन प्रमाण. हे लक्षात घ्या, एकदम सोपं आहे, असं काही अवघड नाही, काही नाही. जर आपण अ चं जर आपण त्यागाचं प्रमाण जर काढायचं जर ठरवलं, अ चं याचं जुनं प्रमाण काय? 6 आणि इथे 4 दिसत, अ ला 6 भाग, 6 छेद किती यायला पाहिजे? 10 यायला पाहिजे, बरोबर आहे ना. कारण जुनं प्रमाण इथं 6 आणि 4 म्हणजे 10 येते. 10 पैकी 6 हिस्सा अ ला मिळाला, म्हणजे जुनं प्रमाण समजा अ चं व्हायला. आता नवीन प्रमाण काय आहे? नवीन प्रमाण 10, 6, 4 आहे. म्हणजे अ ला नवीन प्रमाण किती मिळालं? 10 मिळालं. पण किती पैकी? 20 पैकी, कारण या नवीन प्रमाणाचं कॅल्क्युलेशन 20 आहे. याचा आता तिरपा गुणाकार आणि त्याची काय करायची? वजाबाकी करायची. आता इथं पहा, रसावी काढायला लागतो. 20 गुणिले 6 जर केलं तर इथं 120 येतात, वजा 10 गुणिले 10 जर केलं तर इथं 100 येतात, आणि भागिले इथे येते 200. 120 मधून 100 केले 20, आणि इथे येते 200. याला जर भाग जर दिला तर किती येते? 200 किती येते? 20. ओके, हे झालं अ चं प्रमाण निघालं. त्यागाचं प्रमाण ते मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं. इथे 2 आलं का? इथे मी 2 सांगितले होते. इथे 2 का सांगितले? कारण इथे 4 हिस्सा आहे. ब चं त्यागाचं प्रमाण समजा काढू. आता ब चं जुनं प्रमाण काय? ब चं 4 आहे, म्हणजे काय येते? 4 छेद किती यायला पाहिजे? 10, वजा नवीन प्रमाण काय याचं? 6 आहे ब चं, म्हणजे 6 छेद किती यायला पाहिजे? 20, कारण इथलं 20 आहे, इथलं 10 आहे. ओके, चला कॅल्क्युलेशन करा. तिरपा गुणाकार 4 दोन्ही 8 म्हणजे 80, वजा इथं 60 आणि भागिले किती? 200. इथं किती येते समजा पहा, 80 मधून 60 गेले 20, 20 भागिले किती? 200. 0 0 कॅन्सल, 200 किती? 20. पहा इथं सुद्धा 220 आलं, इथं सुद्धा 220 आलं. म्हणजे नवीन प्रमाणाच्या नुसार जर समजा त्याला जुन्या भागीदाराला जर नवीन भागीदाराला जर त्याग द्यायचं असेल तर त्याच्या भांडवलातून किती मायनस करायला लागते? 2 भाग मायनस करायला लागेल. इथे सुद्धा 2 भाग मायनस करायला लागेल, तरच इथं कला हे 4 भाग मिळेल. अशा पद्धतीने हे काय? त्यागाच्या प्रमाणाचे आगमन होईल. ओके, हे कन्सेप्ट मला असं वाटतं कळलेच असेल. याच्यानंतरचे नवीन जे बेसिक आहे ते आपण कम्प्लीट करू. या बेसिक मधले आपण आता सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात महत्वाची एक नोंद पाहणार आहोत, ते म्हणजे ख्यातीचे मूल्यांकन. ख्यातीचे मूल्यांकन हे कशा पद्धतीने करायचे असतात? आता ख्याती म्हणजे नेमकं काय? जर विचार जर केला तर जेव्हा एखादा नवीन भागीदार व्यवसायामध्ये येतो तेव्हा त्यांनी भांडवल सुद्धा आणणं अपेक्षित असते, आणि त्याचबरोबर त्यांना ख्यातीचे मूल्यांकन सुद्धा एक पद्धतीने आणावं लागते. मग ख्यातीचे जे मूल्य आहे हे कशा पद्धतीने आणायचं ते सुद्धा त्याच्या नफा तोटाच्या वाटपाच्या प्रमाणावरच ठरवतात. पण ते कशा पद्धतीने आणायचं त्याचं जी पद्धत आहे, त्याचं जे मूल्यांकन आहे ते आपल्याला या ठिकाणी करायचंय. आता विचार केला तर आपण थोडं एक बेसिक पाहू.
ख्याती म्हणजे नेमकं काय? ख्यातीचा जर आपण विचार केला तर ख्यातीला पुस्तकी भाषेमध्ये काय म्हणतात? अमूर्त संपत्ती म्हटले जाते. अमूर्त संपत्ती जी व्यवसायाची संपत्ती आहे. विशेषतः ख्याती ही काय म्हटले जाते? जे आपल्याला व्यवसायामध्ये यूज नाही करता येत, म्हणजे त्याचा उपयोग नाही करता येत, पण ती जाणवते, असं त्याला म्हणतात ख्याती. मग ख्याती काय? एक सिंबल आहे, एक चिन्ह आहे, जे व्यवसायाचं लेबल असते आणि त्याच्यावर त्याची पत प्रतिष्ठा अवलंबून असते, असं त्याला म्हणतात समजा ख्याती. मग ह्या ख्यातीचं जेव्हा समजा मूल्यांकन जेव्हा नवीन भागीदार जेव्हा आपल्या व्यवसायामध्ये येतो तर त्याच्याकडून किती केलं जाते हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं. मग ख्याती काय असते? ख्याती ही भूतकाळातील केलेल्या मेहनतीचा भविष्यकाळामध्ये मिळणारा लाभ असतो. एक सरळ एक वाक्य आणि त्याची जे बेसिक आहे त्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुन्हा एकदा सांगतो, ख्याती काय असते? ख्याती म्हणजे भूतकाळातील जे जुन्या भागीदारांनी केलेल्या मेहनतीचा भविष्य काळामध्ये मिळणारा काय असतो? लाभ असतो. आता जर विचार केला तर पार्ले कंपनी आहे, तर पार्ले कंपनी ही कशा पद्धतीने चालते? याच्या ब्रँडवर चालते. ब्रँडवर म्हणजे याच्या नावावर चालते. याच्या नावावर कशा पद्धतीने चालेल? भूतकाळामध्ये या पार्लेने किती मेहनत घेतली त्याच्यासाठी आता त्याला फक्त काय करतात? त्याच्या लेबलवर त्याचे प्रॉडक्ट विकतात. हे झालं समजा. आता पार्लेचं पॅकेट हे कसं ओळखायचं? त्याच्यावर एक सिम्बॉल असते पार्लेचं म्हणून असं लाल याच्यामध्ये, किंवा ते लहान मुलाचा एक फोटो आहे पहा त्या पार्लेच्या पॅकेटवर समजा येतो, त्याच्यावर ओळखायचं की ते पार्लेचं पॅकेट आहे किंवा पार्लेचं बिस्किटचा पुडा आहे. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. अमूर्त संपत्ती किंवा ख्याती म्हणजे काय? की भूतकाळातील जुन्या भागीदाराने केलेल्या मेहनतीचा भविष्य काळामध्ये मिळणारा काय असतो? तो लाभ असतो. आणि हा लाभ कशा पद्धतीने समजा घ्यायचा तर काय करतात? मग जुन्या भागीदारांना समजा ए, बी आणि सी, जेव्हा समजा हे जुने भागीदार आहेत आणि सी हा नवीन समजा भागीदार आहे, नवीन समजा भागीदार आहे आणि नवीन भागीदार जेव्हा समजा व्यवसायामध्ये यायचा, त्याला डायरेक्ट काही नफा देतात का? डायरेक्ट काही ख्याती देतात का? नाही ना. कारण समजा याला येऊन याची काहीच मेहनत नसते. जुन्या भागीदारांना मेहनत केली म्हणून त्याला ख्याती काहीतरी मिळत आहे. म्हणजे ख्याती मिळत आहे म्हणजे नेमकं काय? जुन्या भागीदाराच्या मेहनतीमुळे त्यांना व्यवसायामध्ये नफा मिळतो. मग जेव्हा सी भागीदार येतो तरी त्याला नफा दिला जातो. याने मग काही मेहनत घेतली का व्यवसायामध्ये? काहीच मेहनत घेतली नाही. मग यांचा मेहनतीचा तरी सुद्धा याला मिळणारा लाभ मिळतो. मग हे जुने भागीदार काय ठरवतात की तू जेव्हा समजा व्यवसायामध्ये आल्यानंतर आम्ही आमच्या नफ्यातून तुला काहीतरी समजा पैसे देतो, म्हणजे काय करतो? त्याग करतो. त्या त्यागाबद्दल या नवीन भागीदारांना काहीतरी रक्कम आणावी लागते आणि जी रक्कम आणली जाते त्यालाच म्हणतात एक पद्धतीने ख्याती. हे ख्यातीची रक्कम जेव्हा नवीन भागीदार आणतो तेव्हा जुने भागीदार जे त्याग करतात त्या त्यागाचा मोबदला म्हणून नवीन भागीदाराने ख्याती आणावं असते. अशा पद्धतीने समजा एक ठरवतात जुने भागीदार. पुन्हा एकदा सांगतोय, जुन्या भागीदारांना आपल्या भूतकाळातील जी काही मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचा मोबदला त्याच्यातून काहीतरी त्याग करून नवीन भागीदाराला काहीतरी पैसे द्यायचे असतात. तेव्हा नवीन भागीदाराने त्या त्यागाच्या मोबदल्यामध्ये जी रक्कम व्यवसायामध्ये आणली जाते त्याला म्हणतात ती ख्याती. आणि भांडवल हे वेगळं असते. अशा पद्धतीनं समजा काय करतात? भांडवल आणि ख्यातीची रक्कम हे जुने भागीदार ठरवतात. पुन्हा एक लक्षात घ्या, ख्याती म्हणजे काय? भविष्य काळामध्ये केलेल्या मेहनतीचा भूतकाळामध्ये केलेल्या मेहनतीचा भविष्य काळामध्ये मिळणारा लाभ असतो. मग भूतकाळामध्ये कोण मेहनत करणार आहे? जुने भागीदार मेहनत करणार आहे, पण प्रॉफिट कोणाला मिळणार आहे? नवीन भागीदाराला मिळणार आहे. मग जुने भागीदार काय ठरवतात की आम्ही तर मेहनत भूतकाळामध्ये केलेली आहे, तुला एकाच वर्षात आम्ही प्रॉफिट कशा पद्धतीने देऊ? मग जुने भागीदार अशा पद्धतीने ठरवतात की आम्ही जर भूतकाळामध्ये मेहनत करत असेल आणि तुला जर आता भविष्य काळामध्ये जर नफा किंवा फायदा जर पाहिजे असेल तर त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काहीतरी रक्कम आम्हाला द्यायला पाहिजे. म्हणजे त्याचा मोबदला द्यायला पाहिजे. कशाचा मोबदला? भूतकाळामध्ये केलेल्या मेहनतीचा मोबदला आम्हाला मिळायला पाहिजे. मग ते मेहनतीचा जो मोबदला आहे ते ख्यातीच्या स्वरूपामध्ये नवीन भागीदार जुन्या भागीदाराला देतो. म्हणजे नवीन भागीदारांची ख्याती आणलेली असते ते जुन्या भागीदारांना त्या ख्यातीचा काय असतो? मोबदला असतो. मग हे ख्याती काय करतात? जुने भागीदार वाटून घेतात. एक लक्षात घ्यायचं.
मग ख्याती जेव्हा जुने भागीदार वाटून घेतात तेव्हा काय जाते, हे रोख खाते ख्याती खाते नावे आणि भागीदाराच्या भांडवल खात्यावर जमा, ते रोज किर्दाची ती नोंद होते. आणि जेव्हा नवीन भागीदार अशा पद्धतीने ख्याती आणतो तेव्हा ते कुठे जाते, एक तर कुठे जाते, ख्याती खाते नावे आणि नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला काय होते, ते जमा होते. अशा पद्धतीने काय होते, त्याच्या ख्यातीच्या रोज किर्दाच्या नोंद होतात. चला आता आपण ही ख्याती कशा पद्धतीने करायची आहे ते पाहू. इथे एक एक्झाम्पल दिसते पहा, कशा पद्धतीने समजा एक्झाम्पल दिसते. यामध्ये मी एक एक्झाम्पल इथे दिलेले आहे पहा. जर ख्यातीची समजा जर गणना जर करायचं जर असेल तर ते ख्यातीची गणना कशा पद्धतीने करतात. इथे एक एक्झाम्पल आहे, जे नफा आहे पहा, अतिरिक्त नफा पद्धतीचा समजा वापर करून काय करायचं, ख्यातीची मूल्य काढायचं आहे. आता ख्यातीचे मूल्य हे कशा पद्धतीने काढतात. जर ख्यातीचे जर समजा मूल्य जर काढायचं जर असेल तर ख्यातीचे मूल्य त्याचं एक सूत्र आहे. ख्याती जर काढायचं जर असेल तर सरासरी नफा गुणिला खरेदी वर्ष, हे काय आहे, एक पद्धतीनं खरेदी वर्ष, सरासरी नफा आणि खरेदी वर्ष हे ख्यातीचं काय सूत्र आहे. ख्याती ही अशा पद्धतीने काढली जाते, म्हणजे खरेदी वर्षाची संख्या. आता जर आपल्याला इथं ख्याती जर काढायची असेल आणि सरासरी नफा जर काढायचा जर असेल, मग सरासरी नफा ही कशा पद्धतीने काढतात, त्या सरासरी नफ्याचं सूत्र आहे सरासरी नफा. सरासरी नफा जर काढायचा जर असेल तर पूर्ण वर्षाचा नफा वजा तोटा, त्याला भागाकार काय होते, एकूण वर्ष. एकूण वर्ष. ओके. आता पहा, जे मी कॅल्क्युलेशन ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने इकडे तुम्हाला स्क्रीनवर काय दिसते, गणित दिसते. कशा पद्धतीने पहा, जे आहे वर्ष आहे 2014, 15, 16, 17, 18 अशा पद्धतीने दिलेलं आहे. 2016चं 80,000 नफा आहे, 15चं 95,000, 16चं 1,10,000, नंतर 17,000, 2017चं तोटा आहे 40,000 आणि त्याच्यानंतर 85,000 नफा आहे. तर आपण काय नफा मायनस तोटा आहे ना, तर नफा लिहून घेऊ पहिले 80,000 प्लस 95,000. ओके. त्याच्यानंतर समजा आहे पुन्हा प्लस 1,10,000, पुन्हा मायनस आहे 40,000 कारण तोटा काय होतो, मायनस होतो. त्याच्यानंतर पुन्हा प्लस करायला लागेल नफा 85,000. ओके. आणि भागिले किती वर्ष दिलेले आहेत, 1 2 3 4 5 म्हणजे 5 वर्ष दिलेले आहेत. चला याची टोटल करूया आपण. टोटल समजा जर केली, फक्त पहिले प्लसची टोटल करा. 80 95 समजा असं नाही करायचं, इथं 3 शून्य दिसत आहे, इथं 3 शून्य, इथं 3 शून्य आणि इथं 3 शून्य म्हणजे इथं 3 परफेक्ट आहे. ओके. चौथा 0 5 0 5 आणि 5 10 10 अशी शून्य. चला 1 9 9 9 18 18 1 19 19 आणि 8 19 आणि 8 27 27 7 हा चला 1 आणि 1 आणि किती 2 मायनस किती 40,000 रुपये आणि भागिले किती 5 किती येतात पहा 27 मधून समजा म्हणजे 1,70,000 मधून 40 गेले, सॉरी 2,70,000 मधून तर 2 लाख किती येते इथं 30,000 भागिले किती 5 5 1 5 5 चौक 20 5 सका 30 0 0 किती आले 46,000 रुपये. काय आला सरासरी नफा आला. सरासरी नफा आपण सपोज असं घेऊ समजा की 46,000 रुपये काय आलेला आहे सरासरी नफा आला. मग इथं खाती काढत असताना सरासरी नफा घ्यायचा 46,000 जे आपण काढलेला आहे ते, आणि मी इथं अंदाज घेतो समजा खरेदी वर्षाची जी संख्या आहे ती 2 आहे, तर 46 गुणे किती समजा आपण जर पाहिलं तर 92, तर 92 काय ते 92,000 रुपये काय आलं हे ख्याती आहे. तर अशा पद्धतीने काय करतात ख्यातीची जी रक्कम आहे ती रक्कम काढली जाते. तर अशा पद्धतीने ख्यातीचं कॅल्क्युलेशन आहे. इथे जे मी तुम्हाला सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न केला की पहिलं प्रकरण टोटल डिटेल मध्ये तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की जेव्हा एखादा नवीन भागीदार येतो तेव्हा समजा त्याचं आगमन कशा पद्धतीने होते, भांडवलाचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने समजा करतात, त्याचा ख्याती आल्यानंतर त्या ख्यातीची राशी ही अशा पद्धतीने काढली जाते. ख्यातीचे सूत्र पाठच करायचं, पाठ केल्याशिवाय जमणार नाही, सूत्र पाठ करत असतात. ओके.
त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि जे मी तुम्हाला सुरुवातीला जे बेसिक सांगितलेले आहे ते बेसिक परफेक्ट करायचं. चला तर भेटूया पुन्हा नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच पद्धतीने जर समजा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ किंवा अपडेट जर पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. जेवढे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत तुमच्या जवळचे जे या सगळ्याला काय करायचं, शेअर करायचं की जेणेकरून त्यांचा सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होईल. तोपर्यंत बाय.